जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। स्वप्न तुमचं दागिने आमचे। कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स। सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण। शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित। संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत। 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे आज शीतला माता मंदिरामध्ये महिलांच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रम करून शीतला सप्तमी अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली। प्रामुख्याने देशातील उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात या परिसरामध्ये सध्या शीतला देवीची सप्तमी साजरी करण्याची परंपरा आहे। महाराष्ट्रात देखील काही भागांमध्ये या देवीची पूजा व विधी करण्यात येतो। तीच परंपरा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे। मंगलबाई खाटेर यांच्या पुढाकारामधून कर्जत शहरातील शहाजीनगर परिसरामध्ये मंगलबाई खाटेर यांच्या पुढाकारामधून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी चंदनबाला बोरा, सुवर्णा बोरा, सविता बोरा, मंगलबाई बोरा, सविता बोरा, मंगलबाई खाटेर, आशाबाई छाजेड, उज्ज्वलाबाई खाटेर, संगीता भंडारी, अलका मेहर, उज्ज्वला खाटेर, फुलकंवरबाई खाटेर, जानवी खाटेर, कीर्ती खाटेर, सविता छाजेड, मोनिका बोरा, शीतल बोरा, चंदा बोरा, सुरेखा बोरा, वैशाली कादिया, शीतल खाटेर, भारती खाटेर, सपना खाटेर, शिवानी खाटेर, सुषमा बोरा, सीमा खाटेर, काजल बोरा यांच्यासह मोठ्या संख्येने महिला यावेळी उपस्थित होत्या। या मातेचे व्रत चैत्र म्हणजेच मार्च एप्रिल आणि श्रावण म्हणजे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये शीतला सप्तमी किंवा अष्टमी या कालावधीमध्ये करण्यात येते। या व्रताचे महत्त्व आणि या देवीविषयी माहिती आपल्याला मंगलबाई खाटेर यांनी दिली आहे। पाहूया नेमके काय व्रत आहे हे। कशाचं आहे? शीतळ मातेचं आहे। बर, अजून शीतळ मातेची तर नव्हतंच मंदिर, हां, म्हणून आपण ठरवलं की आपल्याला करायचं स्थापना केली। कधी केली आहे स्थापना? आता 29 वर्ष चालू आहे। बर, मग आज काय काय कार्यक्रम असतात? आता काय नाही, होळी झाल्यावर 5-7 दिवस 8 दिवस 9 दिवस, कधी 8 दिवस असतात, कधी 9 दिवस येतात। त्या काळात ठीक आहे, सगळ्या जणी येतात। कधी पंचमीला कोणी, आज समजा पंचमी आहे ना, आज कोणी केलं, आता सप्तमीला कोणी करतेला अजून। बर, काय काय उत्सव असतो आज? उत्सव तर एवढाच होतो। आज ह्यांनी बोलली ना माता, त्यांनी कालच स्वयंपाक केलेला, देवीला पण नैवेद्य शिळाच असतो। आणि आज ज्यांनी पण आता गरम काही खायचं नाही घरी, सगळं थंड थंड राहतं। हा का? म्हणजे आज शिळच खायचं। बर बर बर, काय काय नैवेद्य असतो? आता तसा नैवेद्य फक्त आमच्यात ताकाच्या ज्वारीच्या पिठाची कढी, खाजे खाजे आपण कडक ना म्हणतो ना, करतो त्या कडकल्या करंजा आणि भात, कडबारा आणि ह्याचा शिरा आपला गव्हाच्या पिठाचा शिरा। बर, याला काय उपवास वगैरे असतो का? तसं काय केला तर आता समजा आमचं दोन नंबरचा मुलगा आहे, समजा केले आपले 5 मंगळवार पौर्णिमा करतो। तुम्हाला कसं काय वाटलं की ह्या ठिकाणी मंदिर तयार करावं किंवा काय? असं म्हणजे पूर्वी नव्हतं इथं, आणि आम्ही आमच्या मोठ्या जाऊबाईकडे सगळ्या पूजायला जायचो। बर, पण ते आता थोडं वाटायला लागलं काहीतरी, म्हणून मी म्हटलं आमच्या घरी येत जा पूजायला। बर, मग ते माझ्या घरी यायला लागल्या, तर आमच्या घरी पण आम्ही 7-8 वर्ष इथंच पूजलं। म्हणजे ज्याची जागा होती ना, त्यांना मी बऱ्याच दिवस विचारायची की मला 10 बाई दाखव ना, मला जागा द्या, मला मंदिर करायचं। त्यांनी पण 2 वर्ष लावली। यांनी म्हणायचं आईला विचार, आईला म्हणायचं मुलाला विचार, असं करता करता त्यांनी 2 वर्ष लावलं। आणि ते मोठे असल्यामुळे आम्ही काय त्यांची ओळख नव्हते, पण आमचे पुतणे इथं राहत होते। मग मी त्यांना घेऊन गेले। मग त्यांना म्हणलं की तुम्ही असं सांगा की बाबा आता तुम्ही कुठं म्हणा, नाही तर नाही म्हणा, पण माझ्या मनाने तिथं मी बांधणार आहे, उद्या काय होईल ते बघता येईल। मग ते म्हणले की नाही, मग तुम्हाला जिथं करायचं तिथं करा। आता एकूण हा उत्सव किती दिवस चालतो? 7 दिवस चालतो। म्हणजे आणि सुरुवात कधी होती याची? होळीपासून।
आणि समाप्ती त्याची सप्तमीला आज- किंवा कोणी पंचमीला. हा पंचमीला समाप्ती असते. आता मग आता पुरी सोरी खेळतातच ना. बरोबर. संध्याकाळी गाण्याला आल्यावर तुम्ही गरबा खेळतात, तुम्ही काय करतात जास्त देवीची गाणे आणि मग आम्ही थोडीफार माहिती अशी कुठून कुठून मिळवल्यामुळं मग त्यांची आम्हाला 40 मिळाली, त्यांची आरती मिळाली, पुस्तकच मिळालं. मग त्याच्यामुळे त्यानुसार आम्ही आरती करतो किंवा आता आरती वगैरे झाली का आज? आता करायची, अजून नाही झाली. आता या बायका निघताना करतात त्या बरं. लावून आलं नाही, पण हे मनानेच आलं, कारण मी पाठीमागं लावायची. हा. त्या साईडला लावायची. काय महत्व आहे झाडाचं? याच्या खालीच असते त्या, थंड आहे, थंड. हा. नाही, झाड खालीच असं म्हणतात. हा, याच्या खालीच असतात त्या माता. बरोबर. त्याच्यामुळं पण हे मनाने आलं, आणि आलं ते एकदम त्यांच्या डोक्यावरच आलं. 2-3 वेळेस लावून नाही आलं. सांगा तुम्ही काय काय केलं सांगा. काही नाही, कालच रात्री स्वयंपाक केला. आज दिवसभर तोच स्वयंपाक खायचा, गॅस पेटवायचाच नाही. मग आज दिवसभर काहीच नाही करा? काही जे काल केलेला स्वयंपाक आहे तेवढंच का? तोच स्वयंपाक आज खायचा. बरोबर. तुम्ही काय काय केले? तेच का? पण मग ते खराब वगैरे होत नाही का? दळून केल्यावर खराब नाही होत. हा हा. असं जरी आता प्रत्येक सण आला ना, तर आम्ही आदल्या दिवशीच पुरणपोळी करून ठेवतो. हा. पाडवा असो, तुमचं कुठलाही सण असो, बरं बरं. तो शिळाच नैवेद्य देवीला. हा, म्हणजे ह्या देवीचं असं वैशिष्ट्य आहे का? हा. शीतल शीतल बरं बरं. हा, म्हणजे थंड. गरम स्वयंपाक चालत नाही माझ्याला. तुम्ही काय काय केलं आज? स्वयंपाक वगैरे करून नैवेद्य वगैरे दाखवून म्हणजे आज सगळ्यांच्या घरी बहुतेक कालचाच नैवेद्याचा प्रसाद आहे. खटऱ्या नसरे सगळं त्यांच्यामुळेच आमची ही पूजा वगैरे सगळं व्यवस्थित साधून आली. हे सगळ्यांचं आहे हो. पण मग आता हे तुम्हाला नाही तुम्हाला हे माहिती कसं झालं? माहिती कसं झालं? त्यांनी सांगितलं ना, जसं जसं हे होत गेलं त्यांना माहिती त्याच्यामुळे सांगत गेल्या. आणि इथं मंदिर त्यांनी तयार केलं, त्याच्यामुळे आम्हाला त्यांचं दर्शन वगैरे व्यवस्थित सगळं झालं. त्यांचे सगळं श्रेय त्यांच्यामुळे. पहिले कसं मंदिर नव्हतं, कुंभाराच्या इथं जाऊन त्याची पूजा केली. हा का? आता तिथं इथं मंदिर झाल्यामुळे सगळे आता म्हणजे मंदिर आहे. बरं बरं. आणि आज सगळं कुंभारलीला पूर्ण देऊन हे नैवेद्य हा का? हा, म्हणजे सर्व शिदा त्यांना द्यायचा. बरं बरं. कशामुळे महत्व आहे त्यांचं? काय आख्यायिका आहे का त्याला? पूर्वी असं सांगतात की बाबा एका नगरीत आग लागली, आणि आग लागल्यानंतर हे माता पण तिथं आल्या. त्यांना थोडं समजा कुणी म्हटलं वरून तांदळाचं गरम पाणी टाकलं, कुणी म्हणतं काही, मग त्यांचं अंग सगळं भाजलं गेलं ना. मग त्या सगळ्या गावात फिरले, पण त्यांना कुणी थंड केलं नाही किंवा पाणी दिलं नाही किंवा ताक प्यायला दिलं नाही. मग त्या कुंभाराच्या घरी गेल्या. मग त्यांच्या तिथं चिखल असतो ना केलेला, त्यात त्यांनी हात सोडून बसा म्हणले कुंभारा, आणि म्हणले मग खायला काय देऊ? तर म्हणले काय नाही, माझ्याकडे शिळी भाकरी आहे आणि कढी आहे. मग त्यांनी ते खायला दिलं, त्यात ती शांत झाल्या. मग त्या परत तिथून निघताना म्हणले बाबा सगळं नगरीला आग लागल, पण तुझं घर साजेवंत राहील म्हणजे तुमचं घर. तर म्हणजे असं कसं काय? तर म्हणजे काय नाही म्हणले. मग ते उठले आणि त्या निघून गेल्या अशाच लिंबाच्या झाडाखाली बसल्या गावाबाहेर जाऊन. मग दुसऱ्या दिवशी ती सगळी नगरी जळाली, आणि कुंभाराचं घर जसं तसं राहिलं. आणि मग त्याच्यामुळं ते कुंभाराचं घर राहिल्यामुळे सगळे लोक कुंभाराच्या घरी गेले, किंवा सगळी नगरी जळली, तुझं कसं काय राहिलं? ते म्हणलं काहीच नव्हतं, काल एक म्हातारी आली होती, ती असं म्हणून गेली, माझ्या इथं फक्त कण्यानं भाकरी किंवा आमची भाकरी खाऊन गेली. माझ्या चिखलात हात बुडवला, तिला शांत वाटली. ती घरी म्हणजे तिचं अंग सगळं भाजलेलं होतं. मग ते सगळ्या चिखलात डोळ्यामुळं त्या उठल्या, त्यांनी पाणी दिलं, आंघोळ केली, तिकडं लांब गेल्या, कुठे गेले ते नाही मला सांगता. त्या कुंभारांनी सांगितलं. मग त्यांनी फिरत गेल्यावर मग त्या एका झाडाखाली, मी माझ्या झाडाखाली बसलेली. मग त्या राजाने विचारलं असं काय झालं? तर म्हणे अख्ख्या गावात तुमच्या फिरले, मला कुठंच काही मिळालं नाही, मला कुणी शांतही केलं नाही. माझी आग झाली, मी पण कुंभाराच्या घरी जाऊन मी शांत झाले, माझी आग थांबली, म्हणून मी गारली माझ्या झाडाखाली. म्हणजे आता आमची नगरी कशी काय म्हणजे साजेवंत होईल, परत काय होईल? तर म्हणे काही नाही, परत म्हणजे होळी आल्यावर हा सण करा, आदल्या दिवशी सगळा स्वयंपाक करा, मला दुसऱ्या दिवशी नैवेद्य आणा, सगळं शांत गेली म्हणले. म्हणून त्यांनी असं सांगितल्यामुळं तेव्हापासून समजा ही प्रथा माना तुम्ही, किंवा पूर्वजपासूनच हा सण असं चालत. तुम्ही किती वर्षापासून पूजा करताय? आम्ही तर म्हणजे पूर्वीपासूनच, म्हणजे जसं समजतंय तशी पूजा चालूच आहे, पूर्वजच करत आलेत ना. फक्त इथं मंदिर नव्हतं म्हणून ते मंदिर केलं, एवढंच काही. सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत
कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा, CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन, डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत.